या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने। आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर। आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला। शेकडो जणांवरती गंभीर स्वरूपाचे हल्ले होत असतील आणि पशुधनाची जर आकडेवारी लागत नसेल तर त्या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की संसदेत असणारे कायदे आज बिबट्याच्या संदर्भातले जे कायदे आहेत ते निश्चितपणे आज शेतकऱ्याच्या विरोधी आहेत आणि ते कायदे जर आपल्याला बदलायचे असतील, शिवण्याला न्याय द्यायचा असेल, पूजा नरवडेला न्याय द्यायचा असेल, मुक्ताबाई खाडेला न्याय द्यायचा असेल, सचिन जोरी सरांना न्याय द्यायचा असेल, पूजा जाधवला न्याय द्यायचा असेल, कुमशेत मध्ये जी घटना झाली त्या बाळाला न्याय द्यायचा असेल आणि रात्री अकोले तालुक्यातल्या देवदैठण सारख्या ठिकाणी जी घटना झाली त्या चिमुरड्याला न्याय द्यायचा असेल तर संसदेमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश पोहोचला पाहिजे। त्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी बदल झाला पाहिजे। प्रशासन आम्हाला सांगतं आम्ही बिबट्यांची नसबंदी करू। बिबट्यांची नसबंदी केल्याच्या नंतर कोणता बिबट्या हल्ला करायचा थांबणार आहे हो? बिबट्यांची नसबंदी केल्याच्या नंतर कोणत्या बिबट्याला भूक लागणार नाही हो? ठीक आहे, तुम्ही बिबट्यांची नसबंदी जरूर करा। आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही बिबट्यांची नसबंदी करू नका, पण जो बिबट्या तुम्ही त्या ठिकाणी डिटेक्ट करता, जो बिबट्या तुम्ही त्या ठिकाणी कलेक्ट करता, तो बिबट्या तुम्हाला ज्या अभयारण्यात सोडायचा आहे, ज्या बिबट निवारण केंद्रात सोडायचा आहे त्या ठिकाणी सोडण्याच्या आधी तुम्ही त्याची नसबंदी जरूर करा। पण आज एक तर आमचे बळी जात असतील, आमच्या पोटच्या गोळ्यापेक्षा आम्हाला आमचा जीव प्रिय नाही, आम्ही कोणत्याही गुन्ह्यांना त्या ठिकाणी घाबरत नाही। लोक सांगतात की फॉरेस्टचे कायदे खूप डेंजर आहेत, लोक सांगतात की वन विभागाचे कायदे असे आहेत की त्यांना जामीन होत नाही। आमच्या बाळाच्या जीवापेक्षा आम्हाला कोणताही कायदा महत्वाचा नाही, अशा हजारो केसेस आम्ही त्या ठिकाणी आमच्या अंगावर घेऊ। पण संसदेतला बिबट्याच्या बाबतीतला असणारा जो चुकीचा, जो शेतकऱ्यांच्या विरोधी कायदा आहे त्याच्यामध्ये बदल केल्याशिवाय आता आपण स्वस्थ बसायचं नाही। आज आपल्या या आंदोलनाची सुरुवात होते आणि मी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो, जोपर्यंत आपल्या पूर्ण मागण्या त्या ठिकाणी मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन आपण त्या ठिकाणी अशाच पद्धतीने त्या ठिकाणी चालू ठेवणार आहेत। मगाशी त्या ठिकाणी नरेश ढोमेंनी सांगितलं ती देखील आमची एक मागणी आहे। जेरबंद केलेले बिबटे हे बिबट निवारण केंद्राशिवाय कुठेही सोडायचे नाही। आता 15 दिवसापूर्वी दादा आणि साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो, 15 दिवसापूर्वी आमच्या डोळ्यांनी पाहिलेला आम्ही एक प्रसंग आहे। एका पिकअप मध्ये एका पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या घेऊन आले आणि पारगाव रोडला त्या ठिकाणी जुन्नर तालुक्याच्या पारगाव रोडला आमच्या समोर तो बिबट्या त्या ठिकाणी सोडला। वाणी साहेब, परिस्थिती अशी आहे की या भागामध्ये ज्या दिवशी शिवण्यावरती हल्ला झाला, शिवण्याचा मृत्यू झाला, त्या दिवशी संध्याकाळी एका तासात विविध 5 किलोमीटरच्या परिसरातल्या विविध गावांमधून, विविध वाड्या मस्त्यांवरून जवळपास 8 ते 10 लोकांचे फोन आले। 1 तासामध्ये ताई जर मला सांगा 3-4 किलोमीटरच्या परिसरामध्ये 7 बिबटे समूहाने फिरताना जर शेतकऱ्यांना दिसत असतील तर या भागात बिबट्यांची संख्या असेल किती? आणि मी तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी आम्हाला सांगतात शिरूर तालुक्याच्या बिबट्यांची संख्या 536 वर आहे। मी तुम्हाला सांगतो ही त्यांच्या रेकॉर्डला 536 ची संख्या त्या ठिकाणी असेल, परंतु एकट्या जांबूत मध्ये, पिंपरखेड मध्ये आणि काटापूर मध्ये ही संख्या जवळपास 350च्या वर त्या ठिकाणी असणार आहे। कारण मी जो अभ्यास केलाय वन विभागाच्या बाबतीमध्ये, मी 4-5 वर्षामध्ये जे लेखन केलंय त्या पुराव्यानिशी मी ही संख्या त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। ही संख्या तालुक्यामध्ये 535-36 असेल, पण या 3 गावांमध्ये ती संख्या जवळपास 350च्या पेक्षा जास्त असेल असं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो। रात्री सुद्धा पिंपरखेड गावामध्ये बिबट्याने एवढा धुमाकूळ घातलेला आहे की जवळपास रात्री देखील 8 ते 10 जणांचे फोन आले। प्रत्येक वाडी वस्तीवरती 1 बिबट्या, 2 बिबट्या, लिंबाच्या झाडावरती चढलेला बिबट्या, कोणाच्या पोल्ट्रीवर चढलेला बिबट्या। अक्षरशः घरातून बाहेर निघायचं म्हटलं तर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे। या भागामध्ये खोड आणि कुकडी नदी त्या ठिकाणी 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। बिबट्यासाठी वातावरण पोषक आहे, अन्न पाणी त्या ठिकाणी त्याला या ठिकाणी त्याची गुजराण करण्यासाठी
करण्यासाठी पुरेसा आहे आणि म्हणून या भागामध्ये बिबट्याची संख्या वाढलेली आहे. या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र जवळपास 70% त्या ठिकाणी आहे आणि हे क्षेत्र या ठिकाणी अधिकच्या प्रमाणात असल्यामुळं बिबट्यांची वाढती संख्या ही भविष्यात त्या ठिकाणी आपल्याला जीवघेणी ठरणार आहे. या परिसरामध्ये 300 बिबटे त्या ठिकाणी जर असतील, त्याच्यापैकी एक मादी 6 महिन्यातून जवळपास 5 पिलांना जन्म देते. आपण त्या ठिकाणी 3च पिले धरू. मला सांगा 350 भागामध्ये जर 10 माद्या असतील, एक मादी जर वर्षात 6 पिलांना देत असतील, तर एका वर्षामध्ये या भागामध्ये 60 ते 70 बिबटे त्या ठिकाणी जन्माला येतात. या संख्येचा विचार करणार कोण? ज्या वेळेस गुन्हा घडतो वन विभागाचे लोक येतात, त्या ठिकाणी तोडक्या मोडक्या उपाययोजना करतात, पिंजरे लावतात आणि 2 दिवसांमध्ये निघून जातात. माझी वन विभागाला त्या ठिकाणी हाक आहे, शिवण्याला न्याय द्यायचा आहे. तुमची वाईल्ड लाईफची टीम आम्हाला 1 महिनाभर या परिसरामध्ये त्या ठिकाणी पाहिजे. सेन्सरद्वारे, टेक्निकल तांत्रिक विश्लेषणाद्वारे आपण त्या ठिकाणी त्या बिबट्यांना डिटेक्ट करा, त्यांना बेशुद्ध करा आणि तुमच्या पद्धतीने त्यांना तुम्हाला जर सुरक्षित ठेवायचे असतील तर त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी नेऊन ठेवा. हाकनाक आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या चिमुरड्यांचे बळी यामध्ये जाता कामा नये ही माझी त्या ठिकाणी एक मागणी आहे. माझी तिसरी मागणी आहे, ज्या भागात बिबट्याचा वावर त्या ठिकाणी वाढेल, बिबट्या या ठिकाणी दिसला अशी मागणी, असा संदेश आम्ही वन विभागाला दिल्याच्या नंतर पुढील 3 तासामध्ये जवळपास 3 पिंजरे त्या ठिकाणी 500 मीटरच्या परिसरामध्ये आपण बसवाव्यात. त्याच्या भक्ष्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करावी आणि त्याची वाहतूक त्या ठिकाणी वन विभागाने करावी. बिबट्याच्या हल्ल्यात जनावर दगावल्यास त्याचं शवविच्छेदन आणि त्याचा पंचनामा त्या ठिकाणी जागेवर झालेला पाहिजे. खरं तर एक दुर्दैवाची गोष्ट मी आपल्याला सांगतो, मी आपला फक्त 2 मिनिटांचा वेळ घेतोय, पण मी माझी तळमळ या ठिकाणी मांडतो, कारण आज आमच्या पोटचा गोळा गेलाय, तो आपल्या सर्वांच्या पोटचा गोळा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आज जर आपण याच्यामध्ये माघार घेतली तर उद्याचा नंबर हा आपला असेल, याचं भान आपण त्या ठिकाणी सर्वांनी ठेवा आणि अजिबात यांच्या फुलतापांना आता बळी पडू नका. आपलं 1 मेंढरू जर त्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालं तर त्याचं ऍप्लिकेशन करायला आपण वन क्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यालयात जायचं. ते कार्यालय या ठिकाणाहून 45 किलोमीटरवर, तिथं आपण जायचं. मग आपण आपला अर्ज करायचा, मग त्यांचे लोक येणार, तो पंचनामा त्या ठिकाणी करणार. अरे तुम्ही एवढे मोठे बेस कॅम्प उभे केलेत, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्या ठिकाणी तुमचे स्टाफ मध्ये लोक तुम्ही भरलेत, त्या ठिकाणी तुमच्याकडे मनुष्यबळ देखील त्या प्रमाणात आहे. आमची ही मागणी आहे की ज्या वेळेस त्या ठिकाणी आमचं एखादं श्वान म्हणा किंवा आमचा एखादा पशु त्या ठिकाणी मयत होतो, त्या पशुचा पंचनामा त्या ठिकाणी जागेवर झाला पाहिजे. आपण फोन केल्याच्या नंतर मग त्यांचा कर्मचारी येणार, तो आल्यानंतर आपण जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे तो आपण फोन केल्याच्या नंतर डॉक्टर सांगतो तुम्ही तळेगावला या, तळेगाव मध्ये आपण गेल्याच्या नंतर तो सांगतो तुम्ही शिरूर मध्ये या. जर त्या मयत त्या पशुची किंमत 5,000 असेल आणि हेलपाट्यासाठी जर आपल्याला 3,000 रुपये त्या ठिकाणी द्यावे लागत असतील, अधिकाऱ्यांच्या मॅनेजमेंट मध्ये त्या ठिकाणी द्यावे लागत असतील, तर मग आपण न्याय मागायचा कुणाकडे? हा देखील माझा वन विभागाला एक प्रश्न आहे. हा देखील आपण त्या ठिकाणी गांभीर्याने घ्या. त्याच्यानंतर माझी पुढची एक मागणी आहे, बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना त्या ठिकाणी 25 लाखाची मदत शासन करतं. आमच्या बाळाचा जीव 25 लाखामध्ये आम्ही घेऊ शकतो का? माझं वन विभागाला ओपन चॅलेंज आहे. अशा 25 लाखाचे 50 लाख आम्ही तुमच्या सुपूर्द करतो. ऑन रेकॉर्ड त्या दिवशी ज्या जुन्नरच्या वन संरक्षक, सहाय्यक वन संरक्षक स्मिता राज हंस मॅडम यांनी आम्हाला त्या ठिकाणी मृतदेह अडवल्यानंतर सांगितलं की मी तुम्हाला बिबट्याला ठार मारण्याची परवानगी देते. माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, आम्ही 50 लाख रुपये तुम्हाला देतो, तुम्ही आम्हाला बिबट्याला ठार मारण्याची परवानगी द्या. त्याच्यानंतर माझी पुढची एक मागणी त्या ठिकाणी आहे, या मयत कुटुंब ज्या कुटुंबामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 1 कोटींची मदत त्या ठिकाणी शासनाने करावी. 1 कोटींची. आयुष्यभराचा अपंगत्व आल्यास 25 लाख रुपये, गंभीर इजा झाल्यास 10 लाख रुपये आणि किरकोळ इजा झाल्यास 1 लाख रुपयाची मदत आपण त्या ठिकाणी करावी. कारण माझं वन विभागाला जाहीर आव्हान आहे, तुम्ही मी जे बोलतो ते तुम्ही ऑन रेकॉर्ड घ्या. आजपर्यंत या भागामध्ये झालेल्या श्वानाच्या हल्ल्यावर, पशुच्या हल्ल्यावर जे हल्ले झाले, ज्या हल्ल्यामध्ये हे पशु त्या ठिकाणी मयत झाले, त्या मयत पशुला आपण किती टक्के मदत त्या ठिकाणी केली याचं रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या. मी
सांगतो 100% मदत झालेली त्या ठिकाणी नाही. 60 ते 65% मदतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्याची बोलवणूक केलेली आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने वन विभागाचा हा गलथान कारभार त्या ठिकाणी चालू आहे. याची देखील दखल त्या ठिकाणी तुम्ही घेतली पाहिजे. त्याच्यानंतर माझी पुढची मागणी आहे, बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेली गाय, म्हैस आणि बैल यासाठी नुकसान भरपाई 70,000 रुपये आज शासन देतं. ज्यांचे झालेत त्यांनी अभ्यास करून बघा आपल्याला नुकसान भरपाई मिळाली किती. आणि आज हे जे मी मुद्दे काढलेत, मी अभ्यासपूर्ण वन विभागाच्या अभ्यासू IPS IAS लेवल दर्जाच्या एका अधिकाऱ्याशी चर्चा करून कायद्याची पुस्तकं चालून त्या ठिकाणी हे मुद्दे त्या ठिकाणी आपल्या समोर घेऊन आलोय. 70,000 रुपयांची नुकसान भरपाई गाय, म्हैस आणि बैलासाठी त्या ठिकाणी होती. ज्यांचे केलेत त्यांनी अभ्यास करा, आपल्याला भेटलेत किती, आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करा. तर ती मदत आम्हाला 1 लाख रुपये पाहिजे. त्याच्यानंतर शेळी मेंढीसाठी 100% रक्कम म्हणून त्या ठिकाणी 15,000ची मदत त्या ठिकाणी आपल्याला शासन करतं. ती मदत आपल्याला मिळाली किती, आपण याचा अभ्यास करा. त्या मदतीची मागणी आमची 25,000 एवढी आहे. दुसरा एक विषय मला त्या ठिकाणी सांगायचा आहे. 7 वर्ष आपल्याला सर्वांना माहित आहे, बिबट्याच्या बाबतीत अतिसंवेदनशील एरिया म्हणून आपला हा भाग घोषित झाला. हा भाग घोषित झाल्यानंतर, हल्ला झाल्याच्या नंतर आपण जेव्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना फोन करतो त्यावेळेस ते सांगतात की सौर कुंपण आहे, तुम्ही सौर कुंपण करा, तारेचा झटका आमच्या बिबट्याला बसेल आणि आमचा बिबट्या त्या ठिकाणी येणार नाही. हे फक्त घरापुरतं मर्यादित झालं. बिचाऱ्या शिवण्याच्या घराला आजही कंपाऊंड आहे, परंतु आपण सर्वांनी पाहिलं तिचा बळी गेला कुठं. मग ज्या वेळेस घरातून आपण बाहेर पडतो आणि आपल्या कंपाऊंडच्या बाहेर जातो त्यावेळेस तुमच्या आमच्या जीवाचं काय, हा एक माझा त्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या समक्ष वन अधिकाऱ्यांना या ठिकाणी आज सांगू इच्छितो, ज्या भागामध्ये अतिसंवेदनशीलता बिबट्याच्या बाबतीमध्ये दिसून येते त्या ठिकाणी जाऊन त्या शेतकऱ्यांचे सौर कुंपणासाठी जे प्रस्ताव आपण त्या ठिकाणी स्वतः तयार करा. आपला एक कर्मचारी त्या ठिकाणी पाठवा, एक आधार कार्ड, एक पॅन कार्ड, एक फोटो आणि एक 7/12 याच्या व्यतिरिक्त कोणतेही कागदपत्र त्या ठिकाणी द्यावे लागत नाही. आमचा सर्वसामान्य शेतकरी तुमचे उंबरे त्या ठिकाणी झिजवणार नाही. माझी मागणी ही आहे की या परिसरामध्ये ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर अतिरिक्त आहे, अतिसंवेदनशील भाग आहे, त्या ठिकाणी प्रत्येक घरी जाऊन हे प्रस्ताव आपण तयार करा आणि प्रस्ताव तयार करून पुढील 15 दिवसाच्या आत आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण सौर कुंपण त्या ठिकाणी मंजूर करून द्या. हे देखील एक आव्हान त्या निमित्ताने मी त्या ठिकाणी तुम्हाला करतो. दुसरी एक माझी मागणी आहे, बिबट नसबंदीसाठी तात्काळ कायदा करून कारवाई सुरू करायची. मी आपल्याला त्या ठिकाणी मगाशी सांगितलं, नसबंदी करण्याचा हा भाग हा त्या ठिकाणी वन विभाग आणि वन प्रशासनाचा आहे. नसबंदी केल्याच्या नंतर कोणत्याही बिबट्याची भूक थांबणार नाही. मला सांगा, एखाद्या बिबट्याची नसबंदी केल्याच्या नंतर तुम्ही त्याच्या समोर आल्याच्या नंतर तो तुमच्यावर हल्ला करणार नाही का? तो तुमच्या पातळीवरचा विषय आहे. छातूर मातूर उत्तर आमच्या शेतकऱ्यांना देऊ नका. नसबंदीचा कायदा तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही तुमच्या वरिष्ठ कार्यालयाशी पत्र व्यवहार करा. तुम्ही तुमच्या विभागाच्या संबंधित वन विभागाच्या वनमंत्र्यांच्या सेक्रेटरीशी संवाद साधा, वनमंत्र्यांशी संवाद साधा आणि तुमच्या पातळीवर तो कायदा तुम्ही त्या ठिकाणी संमत करा. त्याच्यानंतर आमची शेवटची मागणी मी पुन्हा सांगतो, याच्यामध्ये एकच आपण करू शकतो, या बिबट्यांची संख्या आपल्याला रोखायची असेल, या भागातले बिबटे आपल्याला त्या ठिकाणी कायमचे घालवायचे असतील, आपल्याला जर लवकरात लवकर बिबट मुक्त व्हायचं असेल तर चेन्नई सारख्या त्यांच्या कार्यालयांकडून वाईल्ड लाईफची टीम या संवेदनशील भागामध्ये प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी तुम्ही हजर करा. तुमच्या अधिकाऱ्यांचं, तुमच्या कर्मचाऱ्यांची जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था. तुम्ही जर म्हणत असेल की आमच्या कर्मचाऱ्यांना 7 महिने पगार नाहीत, आम्हाला आमच्या खिशातून आमच्या गाड्यांना डिझेल टाकून या सगळ्या गोष्टी करायच्यात, तुमचा खर्च आम्ही सर्वसामान्य शेतकरी करायला तयार आहे. तुमची राहण्याची, खाण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करायला तयार आहे. आम्ही आमचं चॅलेंज स्वीकारतोय. माझं तुम्हाला चॅलेंज आहे, प्रत्येक गावामध्ये तुम्ही तुमची वाईल्ड लाईफची टीम पाठवा आणि प्रत्येक गावातले जे बिबट्या आहेत ते तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण त्या ठिकाणी डिटेक्ट करा, त्यांना कलेक्ट करा आणि आम्हाला लवकर बिबट मुक्त करून मोकळा श्वास घेऊ द्या. जर आम्ही केलेल्या मागण्यांची तुम्हाला दखल नसेल तर आज ज्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे हे आमच्या मागण्या मान्य होऊत अथवा न होऊत ते अशाच पद्धतीचं चालू राहील. आणि जर भविष्यात आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी आलं आणि आम्ही जरी 8 दिवसासाठी थांबलो तर याच्यानंतर होणारं आंदोलन हे अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपाचं असेल. परिणामी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्हाला न्याय द्यायचा आहे त्या पूजा नरवडेला, आम्हाला न्याय द्यायचा आहे सचिन जोरी सरांना, आम्हाला न्याय द्यायचा आहे समीक्षा जोरीला, शिवण्या बोंबेला
आणि आम्हाला न्याय द्यायचा आहे मुक्ताबाई खाडेला, आम्हाला न्याय द्यायचा आहे कुमशेत मधल्या त्या चिमुरड्याला आणि रात्रीच्या दैव दैठणमध्ये झालेल्या त्या चिमुरड्याला आणि महाराष्ट्रामध्ये झालेल्या सगळ्या घटनांमध्ये जे जे चिमुरडे जे जे नागरिक मयत पावलेत त्या सर्वांना न्याय द्यायचा आहे. म्हणून आम्ही आता त्या ठिकाणी पेटून उठलोय आणि आज आम्ही त्या ठिकाणी पेटून उठलोय. 7 वर्षामध्ये बिबट्याचा वावर आपल्या भागामध्ये अतिरिक्त आहे. 7 वर्षाची कसर आम्ही आता त्या ठिकाणी काढल्याशिवाय राहणार नाही. मी वन विभागाला पुन्हा एकदा आवाहन करतो, आपण आपल्या वरिष्ठांपर्यंत ह्या गोष्टीचा संदेश पोहोचवा आणि आम्हाला तात्काळ या ठिकाणी बिबट मुक्त करा. यानंतर